जगातील सर्वात खडतर असा समजला जाणारा साताऱ्यातील जो कास पठारकडे जाणारा ट्रेक आहे, या ट्रेकवरून आज 14व्या हाफ हिल मॅरेथॉनला सुरुवात झाली आणि आपण पाहतोय की या मॅरेथॉनसाठी हजारो स्पर्धक आता इथं धावताना दिसत आहेत। साताऱ्यातील येवतेश्वरच्या घाटात आपण आता उभे आहोत आणि या घाटातून कास रस्त्याकडे जाणारा जो हा ट्रॅक आहे, या ट्रॅकवरून हे हजारो स्पर्धक आता धावताना पाहायला मिळतात। यावर्षी तब्बल 8,500 जे रनर्स आहेत हे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जगातील हा सर्वात अवघड असा ट्रॅक समजला जात असल्यामुळे रनिंग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की कधीतरी आपण हा ट्रॅक पळावा। आज सकाळी साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि साताऱ्यातील SP या दोघांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि आता त्यानंतर आपण पाहतोय की या स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे आणि आता जवळपास या आज 8,500पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेमध्ये पळताना दिसत आहेत। आयोजकांकडून नियोजनबद्ध सगळी ही रेस केल्यामुळं आता सध्या तरी या रेसमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारची अडचण जाणवत नाही आणि एकूणच आता मोठ्या प्रमाणात स्पर्धक हे या येवतेश्वरच्या घाटामध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ओंकार कदम, साम TV न्यूज, सातारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।